अध्याय 6 आत्मसंयम योग. श्री गणेशाय नमः. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो, कृष्ण सांगतीजो योग रूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी देवाची थोरी नेणिजे, जैसे तान्हे लिया तोयसे विजे, की तेची चवी करूनी पाहिजे, तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. जन्मांध राजा धृतराष्ट्राला संजय म्हणाला की राजन, आता भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला जे योग रहस्य सांगणार आहे, योगाविषयी आपला आत्मानुभवी अभिप्राय सांगणार आहे, तो आपण ऐकावा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी अगदी सहजच ब्रह्मरसाची थाटाची मेजवानी आयोजली आहे आणि या अप्रतिम भाग्यक्षणी आम्ही अतिथी रूपाने उपस्थित झालो. आमच्या भाग्याचा समृद्ध दैवयोग असा की तहान लागली म्हणून पाण्याचा घोट घ्यायला एखादा तृषार्त उत्सुक व्हावा आणि त्या क्षणी कळावे की हे पाणी नसून अमृत आहे. अगदी तसे तुमचे आमचे झाले आहे. ध्यानीमनी नसताना ब्रह्मज्ञान आपल्याला ऐकण्याची संधी लाभली आहे. संजयाचे हे भगवंत प्रेम सहन न होऊन राजा धृतराष्ट्र अस्वस्थ होऊन पटकन म्हणाला, संजया, मी तुला हे विचारले नव्हते. नको त्या गोष्टी तू मला कशाला सांगतोस. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया. हे जाणून मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरहवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये. परिते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, ते वेंची ये रुसे घेईल, म्हणून बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला कृष्णार्जुनांचा. तेणे आनंदाचे निघालेपणे, साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेंसी बोलणे घडेल तया. पुत्रप्रेमाने अस्वस्थ झालेल्या राजा धृतराष्ट्राचे उद्गार ऐकून संजयाला राजाच्या मनातला भाव लक्षात आला. आपल्या मुलांच्या विषयी वाटणाऱ्या मोहमयी आंधळ्या प्रेमात राजा बुडाला आहे हे संजयाच्या लक्षात आले. संजय मनातल्या मनात हसला. म्हणू लागला, म्हातारा पुत्रप्रेमाने ग्रासला आहे, त्यामुळे अक्षरशः वाया गेला आहे. वास्तविक पाहता श्रीकृष्णाचे योग निरूपण या क्षणी किती सुंदर सुरू झाले आहे. परंतु श्रीकृष्णार्जुन संवादाचे हे अपूर्व सुख त्याला कसे प्राप्त होणार. जन्मांधाला कधीही अप्रतिम दृश्याचा आस्वाद घेता येत नाही आणि हे त्याला सांगायला जावे तर तो रागावेल, मनात माझ्याविषयी डंख ठेवेल, म्हणून संजय चपापला आणि सावरला. परंतु श्रीकृष्णार्जुनांचे संवाद सुख आपल्याला व्यासकृपेने प्रत्यक्ष अनुभवता आले, म्हणून संजय मनोमनी संतोषला. हा आनंद त्याच्या मनी मावेना. स्वतःशीच तो हरखून गेला, तृप्त झाला आणि तो धृतराष्ट्राला आदराने पुढील कथा मोठ्या प्रेमाने सांगू लागला. तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासीन बोलणे, जेथून गीता वल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे. तो अध्याय हा 6वा, वरी साहित्याची या बरवा, सांगिजेल म्हणून परिसावा
चित्त देऊनी. क्षीरसागर ढवळून काढताना जसे अमृत हाताशी आले, त्याप्रमाणे गीतेमधला हा 6वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा. 6व्या अध्यायाचा योग विषय म्हणजे जणू गीतार्थाचे अमृतसार, जणू विवेक समुद्राचा पैलतीर, किंवा आपण असे म्हणूया की योग वैभवाचा अक्षय खजिना. हा 6वा अध्याय म्हणजे आदिमायेचे विश्रांती स्थान, ज्याचे वर्णन करताना वेद मौनात जातात. या अध्यायापासून गीतारूपी वेलीचा भव्य मांडव उभारला गेला आहे. श्रोते हो, तो हा 6वा अध्याय रसाळ वाङ्मयीन सौंदर्याने तो आता सहजपणे प्रकट होईल. म्हणून तुम्ही तुमचे अवघे चित्त एकवटून तो कृपा करून ऐकावा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. जिये कोवळिकेचे निपाडे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा, परिरसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागी घणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोल भुजाही आविष्करे आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी, झोंबती परितो सरिसे पणेची बुझावी, जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू. श्रोते हो, माझे गीताभाष्य जरी मराठीतून व्यक्त झाले तरी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अमृत गोडव्याशी पैज लावली तर ही माझी मराठी भाषा आपल्या गोडव्याने प्रत्यक्ष शाश्वत अशा अमृताला जिंकून घेईल. अशा शब्दमाळा मी तुमच्यासाठी अवश्य गुंफेन. या माझ्या मराठी शब्दांना अशी काही काव्यभारली कोवळीक लाभली आहे की नाद ब्रह्म त्यापुढे फिके पडेल. हिची रसमयता अशी की जणू श्रवणेंद्रियांनाच जिभा फुटतील. हिचा आस्वाद घेता यावा म्हणून सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये प्रेमाने भांडणे लागतील. खरे सांगू का, शब्द हा श्रवणेंद्रियांचा विषय, परंतु या शब्दांना असा काही रस सुटेल की जिव्हा म्हणेल हा आमच्या चवीचा विषय आहे, याला असा काही सुगंध सुटेल की घ्राणेंद्रियांना असे वाटेल की हा आमच्या परिमळाचा विषय आहे. कसे नवल घडले आहे पहा, की या मराठी भाष्याला चित्रमयता लाभली आहे, की डोळ्यांचे सुद्धा या शब्दांचे रूपसौंदर्य पाहून पारणे फिटले आहे. वाणी वाटे शब्द बाहेर पडले की मन या शब्दांना आलिंगन देण्यासाठी दोन्ही भुजा सरसावून धावेल. श्रोते हो, इंद्रियांमध्ये या मराठी शब्दांना कवटाळण्यासाठी झटापट होत असली तरी एकटा सूर्य जसा संपूर्ण विश्वाला जागे करतो, त्याप्रमाणे हे शब्द सर्व इंद्रियांचे लाड पुरवतील. तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहात या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करून ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयासीची भावे. येथ श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया व्हावे लागे, हे मनाचे निजांगे भोगिजे गा. आहाच बोलाची वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माची याची आंगा घडिजे, मग सुखेसी सुरवाडिजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल, एरहवी आघवी गोठी होईल.
मुक्या बहिऱ्याची. श्रोते हो, प्रकट होणाऱ्या शब्दांचे व्यापकपण अद्वितीय असेल. ज्ञानी पुरुष जेव्हा याचा खोलवरचा आस्वाद घ्यायला जातील तेव्हा त्यांना प्रत्येक शब्दात चिंतामणी रत्नाचे गुण आढळतील. अर्थरूपी बोलाच्या या ताटात मी मोक्षरसाची पक्वान्ने वाढलेली आहेत. निष्काम कर्मयोगी पुरुषांसाठी ग्रंथरूपाने मी त्यांची सेवा करतो आहे. नित्य नवी जी आत्मप्रभा तीच अक्षय तेवणारी समयी करून इंद्रियांना कळू न देता ताटात वाढलेल्या ब्रह्मरसाचे या ज्ञानप्रकाशात जो जेवण करेल त्याला निश्चित मोक्षाचा लाभ घडेल. हे माझे आत्मप्रचितीचे शब्द ऐकताना श्रवणेंद्रियांचा आधार न घेता ते सारे केवळ मनाच्या द्वारे भोगायचे आहेत. प्रकट होणाऱ्या शब्दांचे कवच फोडून फक्त आतला जो ब्रह्मरस आहे त्याचेच सेवन करावे. केवळ सुखच सुखाने प्रत्यक्ष अनुभवावे. गीतार्थाच्या निमित्ताने हे जे तरल अनुभव आहेत हे जो सूक्ष्मपणे भोगू शकेल त्यालाच या सर्वांचा उपयोग. नाहीतर हे सर्व माझे गीतार्थ विवेचन मुक्या बहिऱ्या माणसाला सांगितल्यासारखे होईल. परी ते असो आता आघवे, नलगे श्रोतया ते कडसावे, जे एथ अधिकारिये स्वभावे, निष्काम काम. जीही आत्मबोधाचिया आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, ते वाचून येथींची गोडी, नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखिजे, तैसा ग्रंथु हा प्राकृती नेणिजे, आणि तो हिमांशुची जे विखाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ, आणि अज्ञानासी आन गाओ, म्हणून बोलावया विषय पहाहो, विशेषु नाही. परी अनुवादला मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. परंतु आता हे सारे बाजूला राहू दे. श्रोत्यांना कसोटीला लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण या मंदिरात या क्षणी सर्व निष्काम वृत्तीने काम करणारे अधिकारी श्रोते बसलेले आहेत. ज्यांनी आत्मसाक्षात्काराच्या इच्छेने आणि आवडीने स्वर्गादी सुखे अक्षरशः ओवाळून टाकलेले आहेत, असे जे विरक्त ज्ञानी श्रोते आहेत त्यांच्या वाचून इतरांना या योगसुखाची गोडी चाखता येणार नाही. जसे चंद्राला कावळे ओळखत नाहीत त्याप्रमाणे अज्ञानी माणसांना या ग्रंथाची गोडी कळायची नाही. मला सांगा, ज्याप्रमाणे शांत शीतल चंद्रकिरण हे केवळ चकोरासाठीच खाद्य असतात, त्याप्रमाणे हा गीता ग्रंथ ज्ञानी पुरुषांनीच अनुभवायचा आहे. हा खास त्यांचाच विषय आहे. जे अजाण अज्ञानी आहेत त्यांना गीताशास्त्र कळणार नाही. हा फक्त ज्ञानियांचाच विषय आहे. यावर मी अधिक बोलणे योग्य नाही. केवळ प्रसंगानुसार मी हे बोललो. तुम्ही सज्जन श्रोत्यांनी मी हे बोललो म्हणून क्षमा करावी. भगवान श्रीकृष्ण योगासंबंधी अर्जुनाला काय म्हणाले ते आता सांगतो. ते बुद्धी ही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे, परिनिवृत्ती कृपादीप उजियेडे, देखेन मी. जे दिठीहीन पविजे, ते दिठीवीण देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे, ज्ञानबळ. ना तरी धातुवादाहीन जोडे, ते लोहींची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे, परिसुहाता. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुनो हे, म्हणून ते अपार माते आहे, ज्ञानदेवो म्हणे. भगवंताने अर्जुनाला गीतेच्या निमित्ताने आत्मज्ञानाच्या ज्या योग गुंफा दाखवल्या ते सारे सद्बुद्धीला सुद्धा कळणे कठीण. शब्दात ते सारे सांगणे कठीण. परंतु
केवळ सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या कृपेच्या ज्ञानप्रकाशात मला हे सारे पाहता येते, म्हणून मी हे सांगतो आहे एवढेच. इंद्रियातीत असलेले हे आत्मतत्व ज्ञान सामर्थ्याने लाभले तर दृष्टीच्या पलीकडील हे इंद्रियातीत ज्ञान दृष्टी वाचून पाहता येईल. दैवयोगाने हातात परीस आला तर किमियागाराला अशक्य असलेले, किमियेलाही दुर्लभ असलेले सोने लोखंडातच सापडते. त्याप्रमाणे ज्यांच्यावर सद्गुरू कृपेची बरसात झाली आहे त्याला अशक्य काहीही नाही. मी ज्ञानदेव म्हणतो की माझ्यावर केवळ माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांची कृपावृष्टी झालेली आहे. त्यांचे अपार प्रेम मला लाभलेले आहे. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन, इंद्रियान करवी. आयका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निस्संगाचा सांगातू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. श्रोते हो, माझ्यावर माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची कृपा झाली म्हणून मी हे गीतेवर निरूपण करतो आहे. प्रकट होत असलेल्या शब्दांमधून रूपातीत ब्रह्माचे रूप तुम्हाला निश्चितपणे दाखवेन. वास्तविक ब्रह्मानुभव इंद्रियातीत आहे, परंतु तो अनुभव मी तुम्हाला इंद्रियांच्या द्वारेच प्रत्यक्षात अनुभवायला लावेन. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. कीर्ती, संपत्ती, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहाही श्रेष्ठ गुण भगवान श्रीकृष्णाच्या ठायी वस्ती करून आहेत. म्हणून तर सर्व संगांचा परित्याग केलेला श्रीकृष्ण सर्व परमभक्तांचा सखा भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हणतो की पार्था, आता तू सावध चित्त होऊन ऐक.